नमस्कार, मी भारत मुडे. डी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. न्यायालय प्रक्षालयात हातात कुऱ्हाडधारी दाखल. मनीषा डबुले यांच्यामुळे पकडला माथेफिर. सांगोला तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेडचे निवेदन. वाळू चोरी प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल. महसूल खात्याची पथके सुस्त झाल्याने वाळू तस्कर फोकावले. अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी फरार आरोपीस अटक. ब्रह्मपुरी येथील घटना. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. कोर्टात कुऱ्हाड घेऊन आलेल्या इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोलापूर जिल्हा न्यायालयात ही घटना घडली असून काही दिवसांपूर्वी एका माथेफिरूने येथील जिल्हा न्यायाधीशांच्या दिशेने सळई भिरकावून न्यायालयातील वस्तूंची नासधूस केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा न्यायालयात थरार पाहायला मिळाला. न्यायालयात कामानिमित्त आलेल्या अधीक्षक मनीषा डुबुले यांनी तत्काळ कुऱ्हाडधारी इसमास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. सोलापूर न्यायालयात जिल्हा न्यायाधीश हेजीब यांच्या न्यायप्रक्षालयात पोपट शामराव नलावडे हा इसम हातात कुऱ्हाड घेऊन हजर झाला होता. न्यायप्रक्षालयात मधोमध थांबून तो हातात कुऱ्हाड घेऊन दहशत माजू लागला होता. हा थरार सुमारे 20 मिनिटे चालला. या घटनेची माहिती वकील दीपा मुंडूर यांनी आपले वरिष्ठ विधिज्ञ निलेश जोशी यांना दिली. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या अधीक्षक मनीषा डुबुले यांना ही माहिती जोशी यांनी सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचे सहकारी कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड आणि हवालदार शंकर खंडागळे यांच्यासह कुऱ्हाडधारी इसम पोपन दरोडे याला झडप घालून पकडले आणि शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत पंढरपूर येथे झालेल्या व सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी बुधवारी पाहणी करून या कामांची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी बुधवारी पंढरपुरातील 65 एकर परिसरातील कामांची पाहणी करून नदीपात्रातील सुरू असलेल्या घाटांची पाहणी केली. तसेच विष्णुपूर येथे भेट देऊन शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. याबाबत कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मंगळवेढा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मंगळवेढा मुक्काम दिन व राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मंडळाच्या शिवभक्तांनी गणेश विहिरीतील गाळ काढून स्वच्छता केली. दरम्यान सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 20 डिसेंबर 1665 या दिवशी मंगळवेढ्यामध्ये मुक्काम करून ही भूमी आपल्या पदस्पर्शाने पावन केली होती. शहरातून पालखी सोहळा व पेहराव व वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली. तसेच घोड्यावरील बालशिवाजींची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारंपरिक वाद्याने सर्व परिसर दुमदुमून गेला. तसेच चिमुकल्यांनी विविध वेशात पेहराव करून सर्वांचे लक्ष वेधले होते. दरम्यान पहाटे 6 ते 7:30 या वेळेत गणेश मंदिरासमोरील विहिरीतील झाडे झुडपे संपूर्ण गाळ काढून स्वच्छतेतून 352वा शिवदिन विशेष सोहळा साजरा केला. गेल्या अनेक दिवसापासून पावसाचे पाणी विहिरीत साठल्याने मोठ्या प्रमाणावरती शेवाळे, टायरे, बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आदी प्रकारचा गाळ साठलेला होता. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. तो परिसर आता स्वच्छ झाला आहे. बातमीपत्रामध्ये घेऊ एक अल्पशी विश्रांती. युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, हा युवा. तुम्ही दिवसेंदिवस हा महोत्सवाला अतिशय मनापासून दाद देताय आणि आपलं नाव राज्यावर देशावरती कोरलं जावं या क्षेत्रामध्ये. अधिक चांगल्या पद्धतीने हा महोत्सव तुमच्यापुढे आणण्याचं नियोजन आमच्या सगळ्या सहकार्यांचं आहे. खूप छान वाटतंय. जसं
इतक्या छान ऑडियन्सचा रिस्पॉन्स बघून मला खूप छान वाटतंय. पुन्हा एकदा मी म्हणेन की खरंच मी खूप भारावून गेले आहे. मी पुन्हा एकदा हेच म्हणेन, पुणे मुंबईत पण असा कार्यक्रम होत नाही तो. परिसरात खरंच खूप सुंदर नियोजन आणि खूप चांगली संकल्पना, लई भारी संकल्पना आहे. आणि मी म्हणेन पुढचे 100 वर्ष काय 1000 वर्ष हा महोत्सव चालू राहो. आणि दरवर्षी मला इथे यायला आवडेल आणि सगळ्या कलाकारांना शुभेच्छा द्यायला आवडेल. आणि खूप छान रसिक प्रेक्षक असतात, पहिल्याच वेळी कळलं होतं. आणि आजही तुमच्याकडनं तितका छान प्रतिसाद मिळेल आम्हाला सगळ्यांना अशी अपेक्षा आहे आणि अशी आशाही आहे. युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, हा युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, युवा प्रतिभा महोत्सव, हा युवा प्रतिभा महोत्सव. बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. सांगोला शहर व तालुक्यातील अवैध धंदे 26 जानेवारीपर्यंत बंद करावेत, अन्यथा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन सांगोला तालुका युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार व पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. सांगोला शहर व तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट असल्याने युवक पिढी व्यसनाधीन होत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालत असल्याने येत्या 26 जानेवारीपर्यंत अवैध धंद्यांना आळा घालावा, अन्यथा 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा इशारा सांगोला तालुका युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेड यांनी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. सिद्धापूर येथील भीमा नदीच्या पात्रातून 12,000 रुपये किमतीची 4 ब्रास वाळू बेकायदा चोरून घेऊन गेल्याप्रकरणी ट्रक चालक प्रमोद शिवाजी देवकुळे व उदय येवले यांच्या विरुद्ध वाळू चोरी व पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. बुधवार दिनांक 20 रोजी रात्री 2 वाजता सोलापूर बायपास रोडवर MH42B 8261 या ट्रकमध्ये सिद्धापूर येथील भीमा नदीच्या पात्रातून 12,000 रुपये किमतीची वाळू चोरून घेऊन जात असताना विभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल जमीर मुजावर यांनी ट्रकची चौकशी केली असता वाळू चोरून घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता माल ट्रकचे कागदपत्र व वाहन चालवण्याचा परवाना जवळ नव्हता, तसेच ट्रकला नंबर प्लेट न लावता वाळू वाहतूक करीत असल्याचे जमीर मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी ट्रक व वाळूसह 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रक पोलीस स्टेशन आवारात आणून लावले आहे. अधिक तपास पोलीस नाईक विकास क्षीरसागर हे करीत आहेत. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाच्या आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी गेल्या 5 महिने पोलिसांना गुंगारा देणारा रणजित सुभाष पारादे व 21 वर्षे राहणारे ब्रह्मपुरी याला पोलिसांनी अखेर अटक केली. ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा येथील एका 16 वर्षाच्या मुलीस आरोपी रणजित पारादे याने 20 जुलै रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले होते. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 26 जुलै रोजी पीडित मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटून ती मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. पीडित मुलीने न्यायालयासमोर 166 प्रमाणे जबाब नोंदवला. यामध्ये आरोपीने पुणे येथील रेल्वे स्टेशनवर अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर तिला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. गेली 5 महिने आरोपी फरार होता. दिनांक 5 डिसेंबर रोजी तो शेज बाबुळगाव तालुका मोहोळ येथे तो गावातील कट्ट्यावर पत्ते खेळत असल्याची गोपनीय माहिती विभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे व पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक शाहूराज दळवी यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून त्याला पकडले व अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. न्यायालय प्रक्षालयात हातात कुऱ्हाडधारी दाखल, मनीषा डबुले यांच्यामुळे पकडला माथेफिरू. वाळू चोरी प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल. महसूल खात्याची पथके सुस्त झाल्याने वाळू तस्कर फोकावले.
अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी फरार आरोपीस अटक. ब्रह्मपुरी येथील घटना. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. तोपर्यंत पाहत रहा डी न्यूज. नमस्कार.